तर दुसरीकडे ठाणे विधान परिषदेच्या जागेवर अपेक्षेप्रमाणे महायुतीच्या रवींद्र फाटकांनी विजय मिळवलाय। आज पार पडलेल्या मतमोजणीत सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये रवींद्र फाटकांनी आघाडी घेतली, पण अपक्षातील काही मतही डावखऱ्यांच्या बाजूने असल्यामुळे ही लढत रंगतदार होणार अशी शक्यता होती। पण या सगळ्यांवर मात करत रवींद्र फाटकांनी तब्बल 602 मतं मिळवत विधान परिषदेच्या जागेवरती महायुतीचा झेंडा फडकवला। रवींद्र फाटक यांना 602 तर राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंना 449 मतं मिळाली आहेत। निकालानंतर सर्व शिवसेना नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती विजयाचा आनंद होता, तर दुसरीकडे गेली काही वर्ष विधान परिषदेवरती निवडून येणाऱ्या डावखरेंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पराभव पाहायला मिळाला। सर्व पक्षाचे युतीचे सर्व नेते यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्यांना सर्वांना विश्वासाचा कुठेही तडा जाऊ देणार ना, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। खरं तर ज्या डावखऱ्यांनी अनेक वर्ष ठाण्यामध्ये स्वतःचं एक प्रस्थ प्रस्थापित केलं होतं त्यांना आज पराभूत केलेलं आहे, काय प्रतिक्रिया? मला खरोखरच माझ्या महायुतीच्या सर्व नेत्याचं जे आशीर्वाद दिला त्याच्यामुळेच मी हे शक्य करू शकलो। अधिकृतरित्या निवडणूक अधिकारी जाहीर करतील एवढंच मी सांगतो। त्या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघितलं? एवढी वर्ष तुम्ही राजकारणात आहात, ही निवडणूक तुमच्यासाठी कशी? ही निवडणूक माझ्यासाठी अटीतटीची झाली आणि मी विजयी उमेदवार श्री रवींद्र फाटक यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो।